आम्ही निघालो होतो शिरागड म्हणजे श्री सप्तशृंगी देवीचे प्रकट स्थान. शिरागडकडे जाणारा रस्ता हा प्रवासाचा अर्धा आनंद घेऊन जातो. खूपच झाडाझुडपांमधून होता. हिरवेगार डोंगर, शांत वातावरण. जसं जसा शिरागड जायचा उतार चढाव सुरू होतो तसा तसा प्रवास अधिकच सुंदर वाटत होता. रस्ता अनेक ठिकाणी अरुंद तर काही ठिकाणी मोठा होता. शिरागड हे जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यात आहे. शिरागड येथील सप्तशृंगी देवीची पौराणिक कथा अशी आहे. आडगाव गावात ऋषीमुनींकडून विश्वकल्याणासाठी महायज्ञ केला जात होता. त्यात महिषासूर राक्षस विघ्ने आणत होता. त्यावेळी ऋषीमुनींसह देवतांनी देवीजवळ महिषासुराला थांबवण्याची विनंती केली. देवीचे महिषासुराशी युद्ध ज्या ठिकाणी झाले ते स्थान म्हणजे शिरागड. जीव वाचवण्यासाठी महिषासूर पळून गेला व सप्तशृंगी गडावर लपून बसला. देवी महिषासुरापर्यंत पोहोचली व तिथे त्याचा वध केला. त्या ठिकाणी देवीने वास्तव्य केले ते ठिकाण आहे वनी सप्तशृंगी गड. तेव्हापासून देवीचे सासर मोठा गड म्हणजे सप्तशृंगी गड. शिरागड हे देवीचे माहेर किंवा लहान गड म्हणून प्रसिद्ध आहे. तापी नदीच्या काठावर सप्तशृंगी देवीचे हे स्थान आहे. नदीला पाणी खूप प्रमाणात असल्यामुळे नदी पार होडीने जावे लागते. मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता एकदम अरुंद आणि कच्चा असल्याने तिथून पुढे कार जाऊ शकत नाही. तिथून पुढे पायीच जावे लागते. पायवाट दगडी आणि मातीची एकदम शांत झाडांनी वेढलेली आहे. नदी ओलांडून गेल्यावर मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्याने जावे लागते. तापी नदी पाण्याचा हलका आवाज, वाहत्या लहरी आणि थंड वाऱ्याचा स्पर्श खूप सुंदर वाटत होता. मी मूळची खानदेशीच म्हणून अहिराणीमध्येच दीदीची मजा घेत होती. मला अहिराणी भाषा तशी थोडीच येते. आई तर फॉरेननी पाटली हिरायनी शिरागड शिरागडवर चढाले घागरा घाली जणी नगरची बचत गटची ट्रिप आहे ही. आम्ही मनुदेवी इथे आलो होतो. आता चालूच शिरागडा इथे जात आहोत. सगळ्या महिला तिथं शिरा बनवणार आहेत. कविता ताई तिथं फोडणी घालायला उभ्या आहेत आणि मी मात्र तिथं टेस्टिंग करण्यासाठी आता चालू जातच आहे. तुम्ही पण यावे. आग्रहाचं आमंत्रण. सुरुवातीला परशुरामाचे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात दुकाने आहे आणि प्राचीन सप्तशृंगी देवीचे मंदिराचे दर्शन घेतले. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.